साताऱ्याच्या मान तालुक्यातील बिदाल ग्रामपंचायतीच्या वतीने वॉटर एटीएम सुविधा ग्रामस्थांसाठी तयार करण्यात आली आहे, परंतु त्या ठिकाणी पाणी फिल्टर होऊन बाहेर सोडण्यात आलेले पाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर वाया जात आहे। एकीकडे उन्हाची दाहकता वाढत असल्याने उत्तरमानमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे, परंतु त्याच तालुक्यातील बिदालमध्ये वॉटर फिल्टरचे हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहताना दिसत आहे। सातारा जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत असतानाच बिदाल ग्रामपंचायत वॉटर फिल्टरच्या नावाखाली हजारो लिटर पाण्याची नासाडी होताना दिसत आहे। आंधळी तलाव बिदालपासून हाकेच्या अंतरावर आहे, तर दुसरीकडे बिदालपासून दहिवडीचे अंतर किलोमीटरमध्ये आहे। बिदालमधील हेकेखोर सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी पाण्याच्या प्रश्नाबाबत गंभीर असल्याचे पाहायला मिळत नाही। उलट उन्हाळ्यातच हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाया जात असेल तर सरपंच व ग्रामपंचायत प्रशासन करताय तरी काय, असा सवाल सर्वसामान्य ग्रामस्थांकडून विचारला जाऊ लागला आहे। बिदाल गावाला 55 वर्षाची बिनविरोध निवडणुकीची परंपरा असून गावात एकतेचे दर्शन घडून येते, परंतु दुसरीकडे हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाया जात असल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। तसेच ग्रामपंचायतीच्या सांडपाण्यासाठी काढण्यात आलेल्या खड्ड्यात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे। कचऱ्यामुळे खड्डा बुजला असून सांडपाण्याला मोकळा श्वास कधी मिळणार हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे। ग्रामपंचायतीच्या समोरच मान पंचायत समितीच्या माजी पंचायत समिती सदस्य व सभापती अपर्णा भोसले यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या स्ट्रीट लाईटच्या लखलखात भर दिवसाही बिदालकरांच्या सुविधेसाठी सुरू आहे। मानमधील काही ठिकाणी स्ट्रीट लाईटची सुविधा नसल्याने अनेकांना रात्रीच्या वेळी डोळ्यात तेल घालून प्रवास करावा लागत असतानाच लोकांच्या टॅक्सच्या पैशाचा असाही दुरुपयोग करण्यात येत असल्याचे समोर येत आहे। शासनाच्या व लोकांच्या हक्काच्या पैशाला बिदाल ग्रामपंचायत सरपंच प्रमोद जगदाळे व प्रशासनाकडून हरताळ फासण्यात येत आहे। विरळी ग्रामपंचायतीच्या जलजीवन मिशनमधील सावळा गोंधळ व पाणीपुरवठा योजनेच्या कामातील तफावत ही ताजी असतानाच निवडलेल्या बिदाल ग्रामपंचायत प्रशासनावर सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन व गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। बिदाल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या निकृष्ट व सावळ्या गोंधळाच्या बातम्या लवकरच सातारा न्यूजच्या माध्यमातून आपल्या वाचकांना दाखवण्यात येतील। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।